नमस्कार मित्रांनो. तर मी विजय कदम आपल्या सर्वांचं एज्युकेट टू इंडिया ग्रुपमध्ये स्वागत करतोय. तर आजचा आपला अभ्यासाचा जो मुद्दा आहे तो आहे आर्थिक आणीबाणी संदर्भात. बघा, बऱ्याच दिवसापासून चाललं असेल की देशामध्ये आर्थिक आणीबाणी लागू केली जाऊ शकते किंवा जपानमध्ये जे हेल्थ इमर्जन्सी लागू केलेली आहे, बाकी युरोपियन देश पण आणीबाणीचा विचार करत आहेत, आर्थिक आणीबाणीचा विचार करत आहेत, अशा बऱ्याच न्यूज येत आहेत. तर आज आपण अभ्यासात्मक दृष्टिकोनातून बघायचं आहे की एक्झॅक्टली आर्थिक आणीबाणी काय असते. म्हणजे 3 जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ना की जे आपल्याला पडलेले आहेत त्याच्यावरती बोलणार आहे मी. एक, आर्थिक आणीबाणी काय आहे, कशा पद्धतीने लागू केली जाते आणि त्याचे परिणाम काय आहेत, आणि तिसरा क्वेश्चन जो की आजची भारताची परिस्थिती काय आहे आर्थिक आणीबाणी संदर्भात. तर ते तिन्ही मुद्दे बघणार आहोत. एक लक्षात घ्या, आपण पहिल्या मुद्द्यावरती बोलत असताना मला सांगावं वाटेल की ज्या वेळेला कोणताही देश आर्थिक संकटात असेल किंवा इकॉनॉमिकल अनस्टॅबिलिटी असं म्हटलं जातं, आर्थिक अस्थिरता असेल, त्यावेळेला त्या देशामध्ये आर्थिक आणीबाणी लागू केली जाते की ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात फायनान्शियल इमर्जन्सी. आज आपल्या डिस्कशनमध्ये जे मुद्दे असणार आहेत ते घटनेमध्ये दिलेले असणार आहेत. त्यामुळे हे काही मी असं होईल, हे घडेल असं काही सांगणार नाहीये. जे आपल्याला घटनेत मुद्दे दिलेत ना तेच मी तुमच्या पुढे मांडणार आहे. आता भारतामध्ये बघा, आर्थिक आणीबाणीची शिफारस जी आहे ती संविधानामध्ये घटनेमध्ये देण्यात आलेली आहे. भारतीय संविधानामधील कलम 360 जे आहे ते फायनान्शियल इमर्जन्सी म्हणजेच आर्थिक आणीबाणी संदर्भात आहे. आता ही आर्थिक आणीबाणी कोणाच्या मार्फत लागू केली जाऊ शकते, तर भारताचे जे राष्ट्रपती आहेत, भारताचे राष्ट्रपती आर्थिक आणीबाणी लागू करण्याच्या संदर्भात निर्णय घेतात आणि ते घोषणा करतात की आतापासून आर्थिक आणीबाणी लागू झालेली आहे. म्हणजे राष्ट्रपतींच्या मार्फत घोषणा केली जाते. आता दुसरी स्टेप्स काय असते बघा, राष्ट्रपतींनी आर्थिक आणीबाणीची घोषणा केल्यानंतर ती घोषणा जी आहे ती संसदेमध्ये गेली पाहिजे. संसदेमध्ये गेल्यानंतर राष्ट्रपतींनी घोषित केल्यानंतरच्या 2 महिन्याच्या कार्यकाळामध्ये संसदेमध्ये लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहामध्ये विशेष बहुमताने हा प्रस्ताव पास होणे काय असतो, गरजेचा असतो. आता संसदेमध्ये पास झाल्यानंतर 2 महिन्याच्या आत पास व्हायला लागतो. आता समजा याच्यामध्ये असं म्हणजे बॅड लक किंवा बॅड चान्स असं म्हणू की लोकसभाच विसर्जित झाली, लोकसभाच डिझॉल्व्ह झाली, तर त्यावेळेला काय करावं लागेल. मग जी नवीन लोकसभा येणार आहे ही नवीन लोकसभा आल्यानंतर पहिल्या बैठकीपासून, नवीन लोकसभेच्या पहिल्या बैठकीपासून 30 दिवसाच्या आत हा प्रस्ताव काय करावा लागेल, पास करावा लागेल. आता राष्ट्रपतींची घोषणा झाली, संसदेमध्ये ही जी आर्थिक आणीबाणी आहे हा प्रस्ताव पास करण्यात आला आणि रितसर पद्धतीने आणीबाणी तिथून पुढे चालू होते. आता याचा जास्तीत जास्त कार्यकाळ किती असतो, तर आर्थिक आणीबाणीचा जास्तीत जास्त कार्यकाळ घटनेमध्ये देण्यात आलेला नाही. तो कशावरती अवलंबून असेल, मग तो आपला जो देश आहे हा देश ज्या वेळेला पूर्ण केंद्र सरकारला वाटेल की आता आपला देश स्टेबल झालेला आहे, आर्थिक दृष्ट्या स्थिर झालेला आहे, त्यावेळेला राष्ट्रपती स्वतःच ही आर्थिक आणीबाणी पाठीमागे घेतात. आता ही आर्थिक आणीबाणी पाठीमागे घेण्यासाठी संसदेमध्ये त्या संदर्भात कोणतं बिल, विधेयक पास करावं लागतं का, नाही. राष्ट्रपती स्वतःहून ही आर्थिक आणीबाणी काय करू शकतात, तर पाठीमागे घेऊ शकतात. ठीक आहे. म्हणजे आपले क्लिअर मुद्दे काय कळले इथे बघा. राष्ट्रपतींच्या मार्फत आर्थिक आणीबाणी लागू केली जाते, संसदेमध्ये 2 महिन्याच्या आत तो प्रस्ताव पास करायचा असतो आणि आर्थिक आणीबाणी जी आहे ती राष्ट्रपतींच्या मार्फत पाठीमागे घेतली जाते. हे आपल्याला कलम 360च्या अंतर्गत दिलेले मुद्दे आहेत. आता ही आर्थिक आणीबाणी लागू झाली, आता लागू झाल्यानंतरचे परिणाम काय असू शकतात बघा. आता हे पण परिणाम जे आहेत ते मी म्हणतोय की घटनेच्या आधारावरती आहेत. ऍक्च्युली आजपर्यंत भारतामध्ये आर्थिक आणीबाणी लागू झालेली नाही. 1991ची परिस्थिती होती, बट त्यावेळेला त्याच्यातून आपण बाहेर आलेलो होतो. आणि आजची परिस्थिती बघाल तर आजही आर्थिक आणीबाणी लागू करावी अशी काही परिस्थिती दिसत नाही. असं आपण आजपर्यंतचे जे न्यूजपेपर वाचले असतील, त्याचबरोबर जे काही न्यूजपेपर म्हणजे कोणते, जे का ऑथेंटिक, द हिंदू असेल, इंडियन एक्सप्रेस असेल, यांच्यातून जी माहिती भेटलेली आहे त्या आधारावरती मी सांगतोय. आता आपण घटनेच्या आधारावरती समजा आर्थिक आणीबाणी लागू झाल्यानंतर काय काय होऊ शकतं. पहिलं होऊ शकतो मुद्दा जो आहे तो पूर्ण जी सत्ता आहे, पूर्ण देशाची सत्ता असेल ती केंद्राच्या हातात जाते. आणीबाणीचा हाच मुद्दा असतो की ज्या वेळेला आणीबाणी लागू झाल्यानंतर राज्य सरकारचे जे सर्व अधिकार जे आहेत ते केंद्राच्या हातात जातात. ओके.
दुसरा मुद्दा आणीबाणी लागू झाल्यानंतरचा काय असतो परिणामात्मक विचार केला तर, आता या आणीबाणीमध्ये राज्याचं एखादं धन विधेयक असेल, म्हणजेच एखादं आर्थिक बाबती संबंधित जर बिल असेल तर ते बिल राष्ट्रपतींच्या शिफारसीने पास करावं लागतं. म्हणजे राज्याचं आणीबाणीच्या अगोदर जर एखादं बिल मांडायचं असेल, ते पास करायचं असेल तर राज्यपाल पास करायचे. पण आणीबाणी लागू झाल्यानंतर धन विधेयकासंदर्भात डिसिजन जो आहे तो कोण घेतो तर राष्ट्रपती घेतात. थोडक्यात केंद्र सरकारच्या मार्फत घेतला जातो. म्हणजे केंद्राच्या हातात सत्ता जाते. धन विधेयक जे असणार आहेत राज्यांच्या मधील, ते धन विधेयक कोणाच्या मार्फत पास केले जातात, राष्ट्रपतींच्या मार्फत ते पास केले जातात. आता तिसरा मुद्दा जो आहे या आणीबाणीचा परिणामाच्या संदर्भात, जे केंद्र सरकारचे कर्मचारी अधिकारी असतील, त्याचबरोबर राज्य सरकारचे कर्मचारी अधिकारी असतील, एक तर त्यांच्या पगारामध्ये कपात केली जाते, त्याचबरोबर केली जाऊ शकते, डिपेंड आहे ते आता किती केली जाऊ शकते, किती टक्के केली जाऊ शकते, हा केंद्राच्या मार्फत निर्णय घेतला जाऊ शकतो. राज्य सरकारचे कर्मचारी असतील किंवा केंद्र सरकारचे असतील, कर्मचारी असतील, अधिकारी असतील, यांच्या पगारामध्ये कपात केली जाते. दुसरं, त्यांचा जो अलाउन्स, भत्ते वगैरे आहेत, भत्त्यांच्या मध्ये पण कपात केली जाते. आता आर्थिक आणीबाणी आहे म्हटल्यानंतर आर्थिक बाबीचा पण विचार केला पाहिजे. मग यांच्या ज्या काही खर्चामध्ये किंवा यांच्या पगारामध्ये कपात करून त्यांच्याकडून जो पैसा येणार आहे तो पैसा कशासाठी वापरणार आहे तर सोशल सिक्युरिटीसाठी, सामाजिक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जे काही योजना आहेत त्या योजनांच्या वरती याचा खर्च केला जातो. म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये कपात केली जाऊ शकते. आणखी एक, सरकारचा जो ज्या आपण म्हणू की डेव्हलपमेंटच्या ज्या योजना आहेत किंवा डेव्हलपमेंट म्हणजे कोणत्या डेव्हलपमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जे आहेत, या इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधांच्या वरती जो सरकारचा खर्च आहे ना तो थोडा तिथून काढून सामाजिक सुरक्षेच्या ज्या योजना आहेत त्यांच्यावरती वळवला जातो. जसं आत्ता बघा प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या अंतर्गत लोकांना धान्य वगैरे वाटायला चालू केलेले आहेत. मग याच्यासाठी काही पैसा लागणार आहे ना, मग तो पैसाच काय केला जातो तर इकडे वळवलेला असतो, जो पायाभूत सुविधांच्या वरती असतो किंवा कर्मचारी अधिकारी यांना दिलेला जो पगार असतो त्याच्यातून कट करून तो इकडे वळवलेला असतो. आता हे कायमस्वरूपी राहतं का? नाही. ज्या वेळेला आर्थिक स्थिरता निर्माण होईल त्यावेळेला ते पटकन कॅन्सल केलं जातं. म्हणजे सरकारी कर्मचारी अधिकारी आहेत त्यांचे पगार आहे तसेच कंटिन्युअस परत चालू राहतात. आता याच्यामध्ये अधिकारी कर्मचारी यांना कमी केलं जातं का असं कुठं मेन्शन केलेलं नाही. त्यामुळे म्हणून तर म्हणतो अजूनपर्यंत लागू झालेले नाहीये. ज्या वेळेला लागू होते त्यावेळेला याच्यावरती मग पूर्ण डिस्क्रिप्टिव्हली पॉइंट्स काढायला सुरुवात केली जाऊ शकते, त्याच्यावरती डिस्कशन केलं जाऊ शकतं. बट आपण घटनेच्या आधारावरती हा विचार करत आहे. म्हणजे आपल्याला कळलं की सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये कपात केली जाते. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतील, उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश असतील तर यांच्या पण पगारामध्ये भत्त्यांच्या मध्ये काय केली जाते तर कपात केली जाते. आणि ही कपात केलेली जी आहे तो पैसा काय केला जातो तर सामाजिक योजनांच्या वरती खर्च केला जातो. आता हा आपला दुसरा मुद्दा क्लिअर झाला की आर्थिक आणीबाणी लागू झाल्यानंतर ऍक्च्युली काय परिणाम होतो तो घटनेच्या आधारावरती आपण बघितला. आता तिसरा जो मुद्दा आहे तो आता आपल्या आसपास चालू आहे त्याच्यावरती मी बोलेन. एक म्हणजे परवाच आरबीआयची जे काही शक्तिकांत दास जे आहेत यांची कॉन्फरन्स झाली आणि त्या कॉन्फरन्समध्ये त्यांनी एकदम रितसर पद्धतीने सांगितले की भारताकडे 11 महिने पुरेल एवढा काय आहे तर परकीय चलन साठा आहे, खूप जास्त आहे. त्यामुळे एक एवढी प्लस पॉझिटिव्ह पॉइंट झाली की परकीय चलन साठा आपल्याकडे खूप असा आहे, पहिला मुद्दा. दुसरा जो आहे तो ऑलरेडी भारतच 1990-95 सालीच अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण आहे. इवन दो भारत हा परकीय देशांना अन्नधान्य काय करतोय निर्यात करत आहे. बघा मागच्याच वर्षी अफगाणिस्तानला भारताने गहू ट्रान्सपोर्ट केला, गव्हाची जी कन्साइनमेंट होती ती देण्यात आली होती. आजही बघा आजच्या ह्या परिस्थितीमध्ये पण भारत काय करत आहे गहू आणि तांदूळ निर्यात करत आहे. निर्यात भारत कधी करतो माहितीये ज्या वेळेला भारतामध्ये जो साठा आहे भारतीयांच्यासाठी पुरेसा आहे त्याच्यापेक्षा जास्त असेल तर तो निर्यात करतो. म्हणजे अन्नधान्याच्या बाबतीमध्ये पण आता आपण काय आहेत एकदम स्थिर स्थावर आहोत. आणि हे दोनच मुद्दे खूप महत्वाचे असतात. एक फॉरेक्स रिझर्व्ह जो आहे परकीय चलन साठा आहे, अन्नधान्याच्या बाबतीमध्ये एकदम काय आपण एकदम प्युअर व्यवस्थित आहोत. प्रत्येकाला अन्नधान्य, हा आता जे डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आहे याच्यामध्ये थोडा घोळ असू शकतो पण अन्नधान्य मुबलक प्रमाणामध्ये भारतामध्ये आहे. त्यामुळे याच्यामध्ये अजिबात शंका येईल असं काही नाही. म्हणजे दोन मुद्दे क्लिअर झाले. तिसरा जो मुद्दा जो आहे आजच्या परिस्थितीचा
जे क्रूड ऑइल जे आहे, कच्चं तेल जे आहे, कच्च्या तेलाच्या किमती तर कमीच झालेल्या आहेत. मी मागच्या लेक्चरला सांगितले कच्चं तेल खूप महत्वाचं आहे भारताच्या बाबतीमध्ये. मग तेलाच्या किमती झालेल्या असतील तर डेफिनेटली या तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे आपल्याकडे तेलाचा साठा पण आपण एक्स्ट्रा स्टोअर करू शकतो. बघा आत्ताच मागच्या दोन वर्षापासून काही ठिकाणी बघा तेलाचे असे साठे करायला भारताने सुरुवात केली. केरळाचा काही भाग आहे तिथं साठे करायला सुरुवात केलेली आहेत. महाराष्ट्रामध्ये पण आहेत, कर्नाटकमध्ये पण आहेत, जिथं तेलाचा साठा केला जात आहे, जेणेकरून येणाऱ्या 6 महिन्यापर्यंत आपल्याला तेल पुरेल एवढा साठा केला जात आहे. म्हणजे तिन्ही बाबतीमध्ये आत्ता तरी काही प्रॉब्लेम नाहीये. फॉरेक्स रिझर्व्ह आहे, अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण आहोत, तेलाचा साठा जो आहे तो करायला सुरुवात केलेली आहे, तेलाच्या किमती कमी झालेल्या आहेत. त्यामुळे आजची परिस्थिती बघितली तर एक म्हणजे असं मला वाटतंय की आर्थिक आणीबाणी लागू करण्याजोगी नाही, बट सरकार काय डिसिजन घेणार आहे हे आपल्याला येणाऱ्या कार्यकाळात सांगू शकतो. तर हे मला मुद्दे तुम्हाला सांगायचे होते आर्थिक आणीबाणीच्या संदर्भातील. व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. आणि राहिला मुद्दा, मुलं म्हणतात की सर त्या नोट्सच्या टाईपमध्ये केलेला, मी पुन्हा तेच सांगतोय की आपलं जे इन्स्ट्रुमेंट आहे ते बिघडलेलं आहे, त्यामुळेच मला असं तुम्हाला टीच करावं लागत आहे. त्यामुळे हे मुद्दे व्यवस्थित समजून घ्या. मी तर थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.